नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दुर्गा मातेचं तिसरं रूप म्हणजे माता चंद्रघंटा. पिंड प्रवराजरूढा चंडकोपास्य कैरुता प्रसाद तनुते मह्यम चंद्रघंटेति विश्रुता. अशी ही चंद्रघंटा माता. आता ही चंद्रघंटा मातेचं नाव चंद्रघंटा का पडलं? कारण हिच्या ललाटावर घंटेच्या आकाराचा चंद्र स्थित आहे. आता ह्याची एक छोटीशी आख्यायिका आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे आज. कैलास पर्वतावर जातकासूर नावाचा जो राक्षस होता, तर त्याने युद्ध पुकारलं होतं. कारण त्याला कैलास पर्वत हा बेचिराग करायचा होता. आणि ह्या युद्धामध्ये त्यांनी सगळ्या तिथल्या गणांवर सुद्धा आक्रमण केलं होतं, हल्लाबोल केला होता. हे सगळं पाहून माता पार्वती खूप चिंतित झाली आणि ती क्रोधित झाली. तिने भगवान शंकरांना आराधना केली आणि त्यांना सांगितलं की हे युद्ध थांबवा आणि तुम्ही त्याच्याशी युद्ध करा. पण भगवान शंकर हे तपाला बसले होते. पण तपाला बसले असले तरी त्यांनी माता पार्वतीचं ऐकलं आणि त्यांनी त्यांच्या अंतर्ज्ञानाने माता पार्वतीला सांगितलं की तुझं अंतर्मन ओळख, तू स्वतःच एक आदिशक्ती आहेस आणि तू सुद्धा याच्याशी युद्ध करू शकतेस. हे कळल्यानंतर माता पार्वती युद्धाला तयार झाली. पण जातकासूर जो राक्षस होता त्यांनी काय केलं होतं की त्याच्याबरोबर युद्धासाठी वटवाघुळांना बरोबर घेतलं होतं आणि त्याच्यामुळे तो हे युद्ध रात्री करायचा. रात्र असल्यामुळे माता म्हणाली की हे युद्ध करताना आपल्याला पुढचं कसं दिसणार, म्हणून तिने चंद्रदेवांना मदतीला घेतलं आणि चंद्रदेवांना आपल्या ललाटी स्थिर केलं. आणि त्याच्यानंतर घंटेचा नाद इतका कर्कश नाद केला की त्या नादाने ते जे वटवाघूळ होते ते सगळे पळून गेले. आणि त्याच घंटेने मातेने काय केलं, जातकासुराच्या छातीमध्ये प्रहार केला आणि त्याचा वध केला. आणि म्हणून तिचं नाव काय पडलं तर चंद्रघंटा. ह्या मातेचं जर आपण रूप बघितलं तर ती अतिशय शांत आणि अतिशय संयमी आहे. तिच्या गळ्यात पांढऱ्या फुलांचा हारसुद्धा आहे. ती त्रिनेत्री आहे, म्हणजे तिला 3 डोळे आहेत. तिचा तिसरा जो डोळा आहे तर तो कायम उघडा असतो. ती 10 हातांची आहे. तिच्या प्रत्येक हातात शस्त्र आहेत, म्हणजे शंख, चक्र, गदा, खडग असे प्रत्येक शस्त्र एकेका हातात आहे. आणि तिचं जे वाहन आहे ते सिंह आहे. सिंहावर ती आरूढ झालेली असते. ह्या देवीची जी कांती आहे, तिचं रूप हे सोन्यासारखं भासमान आहे. अशी ही देवी चंद्रघंटा ही जी देवी आहे तर ती मणिपूर चक्राची अधिष्ठाती आहे. त्याच्यामुळे जो कोणी साधक ह्या देवीची उपासना करतो तर त्या साधकाचं मणिपूर चक्र ओपन होतं. त्याच्यानंतर त्या व्यक्तीला दिव्य अशा सुगंधाची अनुभूती होते. त्याचबरोबर घंटानाद जसा होतो त्या नादाची सुद्धा त्यांना अनुभूती येते. अशी ही चंद्रघंटा माता आहे. आणि ह्या मातेला काय आवडतं तर ह्या मातेचा आवडता रंग आहे निळा. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही हिची पूजा करता तेव्हा निळी फुलं तुम्ही वाहू शकता. म्हणजे गोकर्ण असेल किंवा कृष्णकमळ असेल तर ते तुम्ही वाहू शकता. त्याचबरोबर ह्या मातेला जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत तर तिला मधाचा आणि पांढऱ्या बर्फीचा नैवेद्य दाखवा. देवी भागवतानुसार हा तिसरा दिवस जो आहे तो शनिवारी आलेला आहे. त्याच्यामुळे ह्याबरोबर तुम्ही तिसऱ्या दिवसाला पायस म्हणजेच खिरीचा नैवेद्यही दाखवू शकता. यापैकी काही तुम्ही दाखवू शकता देवीला नैवेद्य. तर ह्या देवीचा मंत्र असा आहे, या देवी सर्वभूतेषु मा चंद्रघंटा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हा मंत्र आहे आणि जो पहिला मी सांगितला तोही मंत्र आहे. तर तुम्ही ह्या मंत्राची एक माळ करा किंवा रोज जरी केलात तरी याचा खूप फायदा तुम्हाला होतो. अशी ही चंद्रघंटा देवी आहे. चला तर मग परत भेटू. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम. आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू. स्वामी ओम.